नीट तसेच इतर स्पर्धा परीक्षांतील कथित पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, या मागणीसाठी 40 गावात कॉकरोच जनता पार्टी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यावेळी दिल्लीतील जंतरमंतर येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणारे सोनम वांगचुक व आंदोलनकर्त्यांवरील कारवाईचा निषेध करण्यात आला। विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार प्रशांत पाटील यांना देण्यात आले। नेट पेपर फुटीच्या निषेधार्थ कॉकरोच जनता पार्टीचे सोनम वांगचुक यांनी दिल्ली येथे जंतर मंतरवर जे आंदोलन सुरू केलं होतं, ज्या संविधानिक मार्गाने ते आंदोलन करत होते, ते आंदोलन काही दिवसापूर्वी या सरकारने उधळून लावण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचा कुटील दावा मागून खरं तर त्यांना त्यांच्या प्रकृतीविषयी किंवा या देशातील तरुणांविषयी काही एक देणं घेणं नाही। या पेपर फुटीनंतर जवळजवळ आपण आपल्याच माध्यमातून हा आकडा कळाला आहे की 20 ते 21 विद्यार्थ्यांची आत्महत्या केली आणि हे सरकार हे निर्दयी सरकार आहे। त्यांना संविधानिक मार्गाने जे लोक आंदोलन करतायत त्यांना आंदोलन करू द्यायचं नाही, म्हणजे खऱ्या अर्थाने हे सरकार संविधानिक मूल्यांवर घाला घालण्याचं काम करत आहे। आणि कॉकरोच जनता पार्टीने जे दिल्ली येथे त्यांचं आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनाला राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे। तसेच धर्मेंद्र प्रधान जे आहेत, जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत, यांनी खरं तर नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा शिक्षण मंत्र्याचा द्यायला पाहिजे होता, परंतु त्यांनी दिला नाही आणि या सरकारने देखील दिलेला नाही। म्हणून या सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आणि मी आधीही सांगितलं की हे सरकार आमदार आणि खासदार फोडण्यामध्ये मशगूल आहे। त्यांना फक्त या देशामध्ये स्वतःचं वर्चस्व, सत्ता कशी टिकून राहील यासाठी हे सरकार काम करत आहे। या सरकारांना तरुणांशी काही घेणदेण नाही, या सरकाराला शेतकऱ्यांशी काही घेणदेण नाही, या सरकाराला महिलांशी काही घेणदेण नाही। हे सरकार फक्त आणि फक्त स्वतःचं अस्तित्व आणि या देशामध्ये कशी सत्ता राहील यासाठी हे काम करत आहे। हे इंग्रजांपेक्षाही जास्त खतरनाक लोक आहेत। म्हणून यांच्या विरुद्ध उद्याच्याला जर धर्मेंद्र प्रधान यांनी जर राजीनामा दिला नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने 40 गाव शहरामध्ये, तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडले जाईल, हे या ठिकाणी मी सांगतो। मी एक विद्यार्थिनी आणि माझ्यासारखे अजून लाखो आज रस्त्यावर उतरले, त्यांना फक्त आणि फक्त न्याय मागतायत। त्यांना न्याय मिळायला पाहिजे। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो। डॉक्टर बाबासाहेबांनी एकेकाळी सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते प्राशन करतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही। आणि आज काय चाललंय, हे त्या शिक्षणाच्या अमृतामध्ये तुम्ही भ्रष्टाचाराचं विष काढवताय, तुम्ही टेबला खालून पैसे देताय, तुम्ही नीट फोडताय। आणि हे काय शिक्षण म्हणजे काय बाजारात विकणारी वस्तू आहे का? शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आम्ही हक्कासाठी आम्हाला आवाज उठवण्याचा अधिकार आहे। शिक्षण हे बाजारात विकणारी वस्तू नाहीये की पैशावाल्याच्या मुलाने भरगच्च पैसा लावून घ्यावं आणि गरिबाने फक्त तोंड बघत बसावं। आम्ही या हक्कासाठी लढू, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही आम्ही रस्त्यावर उभे राहू। आमचा न्याय मिळाल्याशिवाय आम्ही पाठीमागे हटणार नाही। काय मागणी होती आजची? फक्त धर्मेंद्र प्रधान यांनी इस्तीफा दिला पाहिजे आणि हे जो भ्रष्टाचार चाललाय, हे सरकार आता जेनजीची जनरेशन ही सरकार म्हातारी झाली आता, तर यांनी आता सरकार सोडावं, यांनी राजीनामा द्यावा। आता आमची जेनजीची जनरेशन आहे, आता आम्ही आमचा नेता निवडू।